लाइव आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र में महायुति का बजा चुनावी बिगुल, उम्मीदवार का पता नहीं। मुंबई गोरेगांव पूर्व एक्सप्रेस हाईवे के पास श्यामवाड़ी सभागृह में भाजपा, शिवसेना, एनसीपी, अजित पवार गुट, आरपीआई महायुति के पदाधिकारी और कार्यकर्ताओं के बीच आयोजित सभा का आयोजन किया गया था, जिसमें भाजपा मुंबई प्रदेश के अध्यक्ष आशीष शेलार, भाजपा विधायक राजहंस सिंह, सांसद गजानन कीर्तिकर इत्यादि वरिष्ठ नेताओं ने सभा को संबोधित करते हुए उत्तर पश्चिम लोकसभा जीतने का पहले से ही बिगुल बजा दिया है। ज्ञात हो कि सांसद गजानन कीर्तिकर ने सभा को संबोधित करते हुए कहा कि हम महायुति का धर्म निभाते हुए भले इस लोकसभा क्षेत्र से चुनाव नहीं लड़ रहा हूं, मगर महायुति से जो भी उम्मीदवार घोषित होगा मैं उसका प्रचार करते हुए जिता कर ही लाऊंगा। मैं पूरा निष्ठा और विश्वास के साथ कहता हूं कि मैं अपने बेटे के खिलाफ चुनाव प्रचार करके उसे जरूर हराऊंगा। गौरतलब है कि शिवसेना उद्धव गुट से अमोल कीर्तिकर को उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र से चुनावी मैदान में उतारा गया है। वहीं से उनके पिता गजानन कीर्तिकर सांसद है। अब देखना होगा कि गजानन कीर्तिकर के प्रचार में कितना दम है। बेटे की हार होती है या जीत, यह तो आने वाला वक्त ही बताएगा। गौरतलब है कि वहीं उत्तर पश्चिम जिला लोकसभा क्षेत्र में महायुति का चुनावी बिगुल तो बच गया है, मगर अभी तक उम्मीदवार का पता नहीं है। आइए हम देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर भाजपा महायुति आयोजित सभा के दौरान उपस्थित नेताओं ने क्या कुछ कहा। महायुति की घोषणा हुई और सामने आप युति का धर्म मैं संभालूंगा, राजधर्म मैं संभालूंगा और बेटा उबाटा से अगर चुनाव लड़ता है तो उसके खिलाफ मैं प्रचार करके मेरा जो उम्मीदवार पार्टी देंगे उसके लिए मैं प्रचार करता रहूँ। महायुति की बात आती है सर, जैसे आप अजित पवार जी हैं और एकनाथ शिंदे जी हैं और यहाँ पे जो अपने देवेंद्र जी है, ये महायुति का है। तो उसमें आप किस तरह से महायुति को जिताने का किस तरह से प्रचार करेंगे और 400 पार की बात आई है? हाँ जरूर ना, 405 का भी एक एक लोकसभा क्षेत्र हम पकड़ के बैठेंगे तो ना, ये जिम्मेदारी एक एक लोकसभा की है। जैसी मेरी लोकसभा जहाँ मैं खासदार हूँ, जहाँ मैं चुन के आया हूँ, मुझे चुन के दिया किसने? शिवसेना ने, बीजेपी ने, आरपीआई ने। तो अभी मेरी जिम्मेदारी है, मैं चुनाव भले नहीं लड़ता हूँ लेकिन मैं काम किया 10 बरस, मेरा तजुर्बा इधर, तो मेरा कैंडिडेट को उठा के उसको खासदार बनाने का ये समाधान मिलेगा कि 400 बनने के लिए कम से कम 1 महीने दिया, हम सब ने दिया। 400 में सर नहीं, मैं नहीं लड़ूंगा, मैं लड़ूंगा इसलिए कि जो अमोल अगर चुनाव लड़ता है तो उसके खिलाफ चुनाव लड़के उसको हराने के बदले में मेरा युति का जो उम्मीदवार है उसको जिताने के लिए मैं काम कर सकता हूँ और आसानी से कर सकता हूँ। मैं चुनाव लड़ूंगा। कोई लोग बोलेंगे चुनाव लड़ता है जरा कम जोर लगता है, बैक फुट में गया, अमूल के लिए जरा पिताजी पीछे हटे है, ऐसी कोई बात नहीं होनी चाहिए। उत्तर मुंबई से उत्तर पश्चिम की भी बात कही गई है, युति की अब दिखेगी क्या दिखेगी? उत्तर पश्चिम में जो भी उम्मीदवार मिलेगा, हम गजा भाव कीर्ति करके नेतृत्व में यशस्वी विधानसभा में हम उसको जिता कर लाने का काम, बहुमत से जिताने का काम हम सब लोग मिलकर यहाँ करेंगे। वो शिवसेना होगी, शिंदे साहब की शिवसेना, वो राष्ट्रवादी होगी अजित पवार जी, भारतीय जनता पार्टी होगी, वो आठवले जी की आरपीआई होगी। हम सब मिलकर संगठित होकर, एकत्रित होकर हम एक युति परिवार के सभी सदस्य हमारे जो उम्मीदवार हैं उसको जिताने का काम करेंगे। और आप लोग जो क्वेश्चन बार बार कर रहे गजा भाव से, गजा भाव चुनाव नहीं लड़ना चाहते क्योंकि अमोल कीर्तिकर लड़ रहे हैं, मैसेज समाज में रॉन्ग जाएगा, इसलिए वो अपनी उम्मीदवारी उन्होंने पीछे ले ली है। और उन्होंने
अमोल कीर्तिकर से ये कहा था कि आप उसको छोड़कर आप इस तरफ आइए शिंदे साहब की सेना में, जो धनुष बाण की जी सही सेना है, जो बाला साहब ठाकरे की सेना है, उसमें आप आइए और आपको मैं उम्मीदवारी दिलाता हूँ और आपको यहाँ से चुनाव। लेकिन वो नहीं माने, इसलिए कीर्तिकर साहब के खिलाफ में प्रचार करने के लिए अब मैदान में। लोकसभा चुनाव में आगामी परिणाम जो आ चुके हैं, आपकी कैंपेनिंग किस तरह से होगी, किस तरह से अलग इस बार होने वाला है? कुछ सारा यूपी परिवार एक साथ मिलकर, हम एक परिवार बनकर अपने खऱ्या अर्थाने तुम्हाला या पक्षामध्ये आपापला पक्ष तुमचा जो आहे तो त्याच्यामध्ये जे स्थान मिळालेलं आहे, जो मान मराठा मिळतो, जी या दरबारामध्ये मनसबदारी मिळते, ही तुम्ही या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सूत्रधार आहात म्हणून लोकशाहीमध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की एखादा तरुण मतदार होतो आणि निवडणूक आली की मतदान केलं की त्याला फार मोठा आनंद होतो. त्याचं लोकशाहीचं कर्तव्य संपतं मतदान केल्यानंतर. परंतु राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखे, तुमच्याकडे एक विशिष्ट जबाबदारी असते. तुमच्यावरती सगळी पक्षाची भिस्त असते अवलंबून. तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्याही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार जिंकून कसा आणू शकता यावरती तुमचं कार्य मोजलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्या पक्षामध्ये मान सन्मान मिळतो, तुम्हाला पक्षामध्ये तुमच्या म्हणण्याला किंमत येते. आणि त्यामुळे आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, तेवढ्याच उंचीवरती आपल्या सर्वांची जबाबदारी, आपल्या सर्वांना मान सन्मान. आता आज आपण उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा आहेत, त्यापैकी दिंडोशी विधानसभेचे सर्व पदाधिकारी एकत्र आले. आपल्याला युती म्हणून नवीन काही काम करण्याची गरज नाही. युतीमध्ये आपण गेले 25 वर्ष आहोत. 25 वर्ष युतीमध्ये काम करणारे आहोत आपण. निवडणुकीच्या वेळेला आपल्या विधानसभामध्ये, आपल्या विधानसभेच्या महानगरपालिका वॉर्डमध्ये जे बूथ आहेत, त्या बूथमध्ये रजिस्टर झालेला बूथ प्रमुख हा आपण ठेवलेला आहे प्रत्येक पक्षाने. हा त्या बूथ मधल्या असणाऱ्या यादीच्या 1000, 1200, 800 मतदारांचा प्रमुख आहे. हा निवडणुकीमध्ये आपला जो उमेदवार आहे त्यांचा तो प्रतिनिधी, त्यांनी त्यांच्यापर्यंत जायचं. 800, 1000 असतात, 1200 असतात, म्हणजे 200, 250, 300 घरं असतात. आता आपण युती म्हणून लढतोय. युती म्हणून लढत असताना एकदा भाजपचा गेला, एकदा शिवसेनेचा गेला, एकदा आरपीआयचा गेला, एकदा महिला गेल्या, एकदा युवक गेला. अशा सगळ्या पद्धतीने करण्यापेक्षा तुम्ही ग्रासरूटला, ग्राउंड लेवलला एकमेकांशी समन्वय साधून मतदारांपर्यंत कसे जाल, त्याचा जो इफेक्ट आहे तो फार चांगला असतो. आता निवडणुकीला 1.5 महिना राहिले, उमेदवार आपला नक्कीच जाहीर होणार. आणि हा उमेदवार जो आहे त्यासाठी आपल्याला त्या उमेदवाराची माहिती,
महाराष्ट्रात आपल्या सरकारने एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली कामं जी आहेत त्याची यादी, केंद्रामध्ये मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेली प्रगती, देशाची आर्थिक परिस्थिती किती उंचावली, आंतरराष्ट्रीय जगामध्ये G20चं अध्यक्षपद मिळालं, GST मुळे पैसा मिळू लागला, 370 कलम हटवलं, राम जन्मभूमीमध्ये रामाचं मंदिर बांधलं. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना उपयोगी पाहिजे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुम्हाला लोकांशी संवाद साधता आलं पाहिजे, त्यांचा गैरसमज असेल तर दूर करता आला पाहिजे, उमेदवार जो असेल त्याची सगळी संपूर्ण माहिती त्याला द्यायला तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि हा जेवढा संपर्क तुम्ही वाढवाल आणि त्यांची मनं जिंकाल त्यानंतर तुम्हाला मतं मिळतील. उगाच आपलं स्लिपा वाटल्या, पत्रकं वाटली, घोषणा देऊन फिरत बसला, जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी गर्दी केली, यांनी मतं वाढत नाही. मतं वाढतात ती तुमच्या प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याची तुमची क्षमता काय, तुमचं कौशल्य काय, तुम्ही किती संपर्कात राहता, किती व्यवस्थित बोलता याच्यावरती अवलंबून आहे. माझ्या आयुष्यात मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणुकीला लढायला गेलो, निवडणूक प्रचार प्रमुख होतो, आणखी काय काय होतो. मी स्वतः 7 वेळेला यशस्वी निवडणूक लढलो, सगळं माहिती आहे इकडचं सगळ्यांना. पण ह्याचा अर्थ जो कार्यकर्ता जो आहे हा जर व्यवस्थित कार्यरत ठेवला, कार्यरत करण्यासाठी त्याला आपण मार्गदर्शन केलं तर आपल्याला यश मिळू शकतं. आता तुम्हाला मोदी साहेबांनी केलेलं काम, एकनाथ शिंदेनी, आमच्या फडणवीस साहेबांनी केलेलं काम हे लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार कोणाला आहे? तुम्हाला आहे. तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख आहात. विषय तुमच्या मनात असेल, मला सांगितलं की अमोलच्या विरोधात लढणार. होय, मी लढणार आहे, मी लढणार आहे. आणि मी या निवडणुकीमध्ये मला सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढा, पण मी सांगितलं की बा मी मुलाच्या विरोधात निवडणूक लढलो तर समाजामध्ये वाईट मेसेज जाईल, संदेश खराब जाईल. समाजामध्ये समाज म्हणतील की एवढा वयस्कर झालेला आहे, इतके वर्ष राजकारणात आहे, मुलगा पुढे जायला बघतोय, त्याला अडवतोय, अशा पद्धतीने माझ्याबद्दलचं मत लोकांमध्ये खराब होईल, माझी प्रतिभा मलिन होऊन जाईल. आणि मी अमोलला काय सांगितलं तेही सांगतो. म्हटलं तुला आमदार खासदार जे काय व्हायचं ते हो, मी ज्या पक्षात गेलोय त्या पक्षामध्ये उभाटा सोड, इकडे ये, इथे शिंदे साहेबांकडून तुला तिकीट घेऊन देईल, तुला निवडून आणून देईल. त्यांनी ऐकलं नाही. म्हटलं मग आता उद्धवला असं सांग की तुम्ही मलाही जर उमेदवारी दिली तर मी माझ्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, एवढं छाती ठोकपणे सांगतं. पाहिजे तर मला इतर ठिकाणी उमेदवारी द्या, उद्याच्या विधानसभेत द्या, पण वडिलांच्या विरोधात मी लढणार नाही. त्यालाही नकार दिला. म्हणजे माझ्या निर्णयाच्या विरोधात गेलेला मुलगा, त्याच्या विरोधात मला निवडणुकीसाठी पुढाकार घ्यावा लागला. मी सांगितलेलं परवा एकनाथ शिंदेला भेटून सांगितलं उमेदवारी मी घेणार नाही, अमोलच्या विरोधात मी लढलो उद्या तरी काही कान भरणारी माणसं असतात, काही माहिती भट्ट्या पेटवतात राजकारणात. अरे अमोल लढतोय म्हणजे कीर्तीकर जरा बॅकफुटलाय, जोरात चालत नाही घरात, मुलाला मी आता गेले 6 महिने बघतो, त्याला बेंचेस देतात, त्याला निधी देतात, त्याला पुढे आणतात. अरे असा कधी माझ्या रक्तामध्ये नाही.
माझ्या रक्तात नाही, इतके वर्ष काढली मी राजकारणात. निधी वापरायला दिला वगैरे या सगळ्या भट्ट्या आमच्या पक्षामध्ये लावणारी माणसं काही कमी येत नाही. जुमानला एकदा सांगितलं म्हटलं असं जर संशय व्यक्त केला ना तर मी घरी बसेल म्हटलं. मी प्रामाणिकपणे माझ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी काम करेन, पण जर का संशय व्यक्त केला, चुगली केली कोणी आणि जर माझ्या कामावरती आली तर सगळं बंद करेन आणि घरात बसून राहील. मी राजधर्म पाळणारा माणूस आहे, राजधर्म पाळतो मी. 7 वेळेला निवडणुकीत यश मिळणं सोपं काम नाही. मुंबई शहरात कुठलाही डाग नाही, ईडीची भीती नाही, फोक्याचं आकर्षण नाही, कुठलाही पदाचा अभिलाषा नाही. मी शिंदे साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा मी उद्धवच्या बरोबर 11 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता, आमदार, खासदार, माझे काही अपमान झाले आणि त्या रागापोटी मी शिंदे साहेबांकडे गेलो. आणि इकडे गेल्यानंतर आमचा जो पक्ष आता नवीन झालेला आहे, नवीन लोक आहेत, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांना मार्गदर्शन द्यायचं आहे, सगळं काय करायचं आहे. पण काय सगळं पक्ष अचानकपणे उभा राहिला, उठाव केल्यानंतर पक्ष झाला, पुढच्या रिकामी होत्या सगळे पटापट येऊन बसले. चांगला कोण वाईट कोण काय ठरवताच आलं नाही. असा पक्ष आमचा तयार झाला, असा पक्ष तयार झाला. आणि त्या पक्षाला आता निवडणूकला सामोरं जायचंय. आमच्या पक्षाचं लोक शिवसेना बीजेपी युती आमची जी आहे ती आमची जुनी शिवसेना जी आहे त्या जुन्या शिवसेनेच्या सवंगड्यांना घेऊन आम्ही काम करत होतो. आता नवीन लोक आलेली आहेत, त्यांचं पार्श्वभूमी काय आहे, त्यांना आमची इकडची कार्यपद्धती काय, आमच्या इकडचे नीती नियम काय ह्याची एवढी माहिती नाही, तरी आम्ही त्यांना घेऊन पुढे चाललोय. त्यांना घेऊन भाजपने त्यांना सावरून त्यांच्याकडून काम करून घ्या, त्यांच्याकडून काय चुकत असेल तर त्यांची सुधारणा करा, त्यांच्यामध्ये काय त्रुटी असेल तर त्या त्रुटी भरून काढा. परंतु आपल्याला कुठल्याही परिस्थितीत, कारण एकनाथ शिंदेने एवढा मोठा आवाढव्य निर्णय घेतल्यानंतर जीवावरती मुलं त्यांचं आलं होतं. राजकीय कारकीर्द संपली असती तरी त्यांनी उठाव केला. उठाव केल्यामुळे काय झालं, भारतीय जनता पक्ष 105 लोक आले होते, ते सत्तेच्या बाहेर बसले होते, त्यांना सत्तेत यायला मिळालं. शिवसेना बीजेपी युती संपुष्टात आणली होती, ही त्यांनी प्रस्थापित केली एकनाथ शिंदेनी. सरकार आणलं, महाविकास आघाडीचं सरकार गडगडून टाकलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाय उतार करायला लावलं. आणि हे सगळं केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये परदेशात त्याची चर्चा झाली. त्या शिंदे साहेबांचा फक्त भाजपने सत्वात ठेवावा एवढी आमची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, कारण तुम्ही तर बाहेर बसलाच होतात ना सत्तेच्या. 105 आमदार असून देखील सत्तेच्या बाहेर बसलेले तुम्ही. त्यांनी उठाव केला म्हणून युती झाली, महाविकास आघाडी गडगडली म्हणून सरकार आलं. एवढं विसरून चालणार नाही, त्यांचा पण मान राखला पाहिजे. मी पण सांगितलं म्हटलं आमचे क्लेम किती आहेत, आम्ही 22 काढलो, बीजेपी राष्ट्रवादीला द्यायचे तेवढे कमी करा आणि आम्हाला तेवढे द्या. कडे गेल्या, पण आम्हाला हा पण पाहिजे, तो पण पाहिजे, तो पण पाहिजे. ही वृत्ती जी आहे ही चुकीची वृत्ती, त्याच्या विरोधात मी आहे. आणि मी परवा 1 तास जाऊन बोललो सगळ्या विषयावरती, तेव्हा सांगितलं म्हटलं आपला मान राखला गेला पाहिजे. लक्षात ठेवा, आमचे बनवायचा हे फक्त उद्देश भाजपचा नाही, आमचा आहे, आरपीआयचा पण आहे, राष्ट्रवादीचा आहे, आमचं पण आहे. आमची पण जबाबदारी आहे ती.
कळलं की नाही? तर त्यामुळे तुम्ही आमचे नवीन आलेले शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपचे जुने पदाधिकारी, आरपीआयचे जुने पदाधिकारी असे एकत्र मिळून तुम्ही समूह तयार करा आणि प्रचार यंत्रणेला जोडून घ्या, घरोघर जा, आपल्या पक्षाची माहिती सांगा. हमारी यूपी की सरकार महाराष्ट्र में चल रही है. जिस प्रकार से हमारे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे जी, उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, अजीत दादा जी ने जो 1.5 साल के अंदर 2 साल के अंदर महाराष्ट्र के विकास का, मुंबई के विकास का जो काम शुरू किया है और उसके साथ इस देश को आगे लेके जाने का काम आदरणीय हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने इस देश को आगे लेके जाने का काम किया. ये हमारे यूपी परिवार के जो सदस्य हैं वो एक दूसरे को जाने पहचाने, वो समझे कि हम लोगों को अभी उम्मीदवार नहीं मिला, उम्मीदवार हमें हमारे हाईकमान, हमारे यूपी के नेता देंगे तब देंगे, लेकिन हमारी तैयारी इस प्रकार से होनी चाहिए कि जो भी आ रहा है उसे समाप्त करने का काम हम सभी लोग मिलकर करेंगे. आज हिंदुस्तान के पासपोर्ट का भाव बढ़ गया है. जब से मोदी जी इस देश के प्रधानमंत्री बने, आप सबको पता है कि कांग्रेस के जमाने में हमारे स्वर्गीय प्रधानमंत्री राजीव गांधी ने यह कहा था कि मैं 1 रुपया भेजता हूं तो 15 पैसा नीचे जमीन पर जाके लोगों को मिलता है, यानी 85 पैसे की चोरी होती थी. आज 34 लाख करोड़, कितना? 34 लाख करोड़ डायरेक्ट लोगों के खाते में डालने का काम आदरणीय प्रधानमंत्री जी ने किया. मोटा मोटी देखा जाए तो 28 लाख करोड़ रुपया, 28 लाख करोड़ रुपया चोरी होती थी और ये कांग्रेस के जेब में जाने का काम करता था. आज सीधे सीधे हमारे देश के लोगों के हाथ में गया. विदेशों में हमारा नाम हो रहा है. आदरणीय मोदी जी प्रधानमंत्री बने तो उन्होंने कहा कि हमारे ऊपर कोई आक्रमण करेगा तो घुसकर मारने का काम हमारी सेना करेगी और पाकिस्तान में घुसकर मारने का और म्यांमार में घुसकर मारने का काम हमारी सेना करेगी. ये चीजें हैं. आज मुंबई शहर के लिए आज आप मेट्रो रेल देख रहे हैं. कांग्रेस के कार्यकाल में 8 से 12 किलोमीटर मेट्रो घाटकोपर से अंधेरी तक बनी. आज जब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी बने 300 किलोमीटर का जाना उन्होंने शुरू किया. उसके बाद मुख्यमंत्री बन गए हमारे साथ यूपी कर लड़ने वाले उद्धव ठाकरे जी, जिन्होंने भारतीय जनता पार्टी की और यूपी के पीठ में खंजर भोंककर मुख्यमंत्री पद लेने का काम किया. सबसे पहले मेट्रो का काम रोकने का काम किया. शिंदे साहब जब से मुख्यमंत्री बने तब से फिर से हमारा मेट्रो का काम और मुंबई का विकास का काम जो. मैं ज्यादा समय नहीं लूंगा. हमारे नेता आदरणीय आशीष जी को तमाम सभाओं में जाना है, लेकिन इतना जरूर कहूंगा, उम्मीदवार हमें जो भी मिले, हमें गजानन कीर्तिकर को साथ में लेकर अमोल कीर्तिकर को हराने का काम करना. और भाव को साथ में लेकर अमोल कीर्तिकर को हराने का काम हम करेंगे, क्योंकि यूपी धर्म है हमारा. जब यूपी में थे आशीष जी यहां पर विटनेस है. मैं कांग्रेस में था, मैं गया, मैं भारतीय जनता पार्टी का सदस्य बना. मेरे नेताओं ने मेरे आला कमान ने पूछा तुम्हें क्या चाहिए, किस लिए आ रहा हो पार्टी में? मुझे डिंडोसी विधानसभा से चुनाव लड़ना है और मुझे वचन दिया गया था कि तुम्हें डिंडोसी विधानसभा से चुनाव लड़ाएंगे.
और मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता बनकर खिंडोसी में काम करना शुरू किया और युति हो गई। हमने भाव के लिए काम किया, रात दिन एक करके भाव को खासदार बनाने के लिए ये जो यहाँ लोग बैठे भारतीय जनता पार्टी परिवार के सभी सदस्यों ने काम किया। उसके बाद जो आदमी मुझे 2014 में चुनाव हराया था और जिसकी तैयारी नहीं, चला मंत्र थार राउंड फसला होता आता सुनील प्रभुराज पाड़ना, लेकिन युति धर्म अपनाते हुए हमको सुनील प्रभु को जिताने का काम करना पड़ा। इसीलिए मैं कह रहा हूं, युति धर्म अपनाते हुए गजानन कीर्तिकर को साथ में लेकर अमोल कीर्तिकर को हराने का काम हम सभी लोग करते हैं। व्यक्तिगत टिप्पणी नहीं करता मैं, मेरी आदत नहीं व्यक्तिगत टिप्पणी करना। मेरी पार्टी का आदेश है, मेरा युति धर्म है। युति धर्म को अपनाकर हम सभी लोग मिलकर एक ऐसा सभा बनाएंगे उत्तर पश्चिम में, जिस प्रकार से हमने गजा भाव को जिताने का काम किया, उसी प्रकार से जो उम्मीदवार हमें दिया जाएगा उसे जिताने का काम करेंगे। क्योंकि हम गीता को मानने वाले लोग, हम राम को मानने वाले लोग हैं। पूरा देश राममय है। 500 साल के इंतजार के बाद आज राम लल्ला विराजे हैं, उसका उत्सव चल रहा है। रामनवमी आने वाली है और इस रामनवमी में राम टाट में नहीं, मंदिर में विराजेंगे। उस परंपरा को लेकर चलने वाले लोग हैं हम लोग। कृष्ण भगवान ने कहा है गीता में, अपमानित होना पड़े तो राजनीति में अपमानित होने से कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन धोखा देने वाले को, जिन्होंने पीठ में हमारे खंजर भोंका है, उसको जमीन में गाड़ने के सिवा हम मानने वाले लोग नहीं। रात और दिन एक कर हम अपने उम्मीदवार को चुनकर लाने का काम करेंगे। बहुत कुछ बोलना है, मेरे नेता को जाना है अपनी बात। हमारे जिला के अध्यक्ष आदरणीय संतोष मेडेकर जी, गणेश शिंदे जी, विभाग प्रमुख अजय विचारे जी, जिला अध्यक्ष प्रकाश यादव जी रिपाई के, और मंच पर विनोद मिश्रा जी, तमाम शिवसेना भारतीय की आपल्या पती बरोबर आपल्याला 2 पैसे कमवण्याची संधी आपल्या घरपोच मिळणार आणि महायुतीच्या विजयामध्ये हिंदुस्थानचा विजय। मित्रांनो, प्रचार काय होतोय, जागरूक कार्यकर्त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। मुद्दामून प्रचार केला जातोय आणि तो प्रचार 10 वेळा खोटं वारंवार बोललं की त्या गोबेल्सच्या नीतीप्रमाणे 10 वेळेला खोटं बोलल्यावर ती गोष्ट हळूहळू खरी वाटायला लागते आणि तसाच प्रचार चालतो। काय म्हणे, एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली खरी शिवसेना ही गद्दार आहे। मी नेहमी बघतो ते आदित्यजी ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी गद्दार 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 गद्दार। या आदित्यजी ठाकरेंचं बघितल्यावर मला म्हणावंसं वाटतं, त्या मराठी सिनेमा आजूबाग तुम्ही बघितला असेल, त्या मराठी सिनेमातला तो नवयुवक हाफ चड्डीमध्ये जाड्या वेशातला पण कुठे गेला तरी काय म्हणतो, बाबा लगीन बाबा लगीन बाबा लगीन। आता आदित्यजींनी उद्धवजींना ते म्हटलं तर आमची काय हरकत नाही, तो त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातला मामला, आम्हाला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही। आपण सारखं कोणालाही पाहिलं की बाबा लगीन बाबा लगीन बाबा लगीन, तसं गद्दार गद्दार गद्दार। तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, मुंबईकर नागरिक हे समजतात। 8 2019 निवडणूक, 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभा असो लोकसभा असो आपण निवडणुकीत मतदारांसमोर गेलो, त्यावेळेला गळ्यात गमछा घालून गेलो
गजाभाऊंना मतं मागितली. त्या ठिकाणी असलेला आता तुम्ही उल्लेख केला राजांची सुनील प्रभूंना मतं मागितली. त्यावेळेचं छापलेलं पॅम्पलेट होतं ज्यात मोदीजींचा फोटो होतो, उद्धवजी तुमचा फोटो होता, रामदास आठवलेजी तुमचा फोटो होता. लोकांनी मतं महायुतीला दिली. सुनील प्रभूंचा पण विजय केला, गजाभाऊंचा पण विजय केला. जनतेच्या मनामध्ये मत देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या महायुतीला होतं, मोदीजींच्या नेतृत्वाला होतं, उद्धवजींच्या अखंड शिवसेनेला होतं. मग सरकार काय यायला पाहिजे होतं? सरकार महायुतीचं यायला पाहिजे होतं. पण उद्धवजींच्या मनामध्ये मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावत होती. मनातली लालसा जागृत होत होती. महायुतीला महाराष्ट्राने वरदान दिल्यानंतर सुद्धा माझा स्वार्थ आणि माझी खुर्ची महत्वाची वाटली. संजय राऊतचं बोट पकडून उद्धवजी सिल्वर ओक पर्यंत गेले. सोनियाजींच्या समोर सुद्धा जाऊन उभे राहिले आणि मतदारांनी महाराष्ट्राने दिलेला कौल बाजूला टाकून उद्धवजी मतदारांशी विश्वासघात तुम्ही केला. एकनाथ शिंदेजींनी नाही केला. विश्वासघात तुम्ही केला. मतदारांचा कौल तुम्ही झुटकारलात. मतं आमच्या बरोबर मागितली, खुर्ची घ्यायला त्यांच्या बरोबर गेलात. हा राजकीय व्याभिचार आहे. हा राजकीय व्याभिचाराचं जिवंत उदाहरण म्हणजे उद्धवजी तुमचा निर्णय होता. आणि म्हणून जर गद्दाराची भाषा करायची असेल तर मतदारांशी गद्दारी उद्धवजी तुम्ही केली. आणि जर गद्दारीवरचं उत्तर कोणी काढलं असेल तर एकनाथ शिंदे खुद्दार निघाले. खुद्दार त्यांनी गद्दारांच्या विरोधामध्ये ही महायुती घडवली. देवेंद्रजींनी स्वतःचं पद एका अर्थाने मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर यायला सुद्धा मान्य केलं. कारण विचारांची युती महत्वाची होती. रामदास आठवले, देवेंद्रजी, उद्धवजी मोदीजींच्या नेतृत्वात एकत्र होते. उद्धवजी तुम्ही विश्वास घ्या. आणि डोळे गद्दार बिद्दार आम्ही नाही. मतदारांशी, महाराष्ट्राशी, मराठी माणसाशी गद्दारी उद्धवजी तुम्ही केलेली आहे हे तुम्हाला अतिशय नम्रपणे लोकांना सांगावं लागेल. प्रचार हाही होतोय. भारत का संविधान बदलेगा, भारत का संविधान बदलेगा, लोकशाही खतरे में आएगी. अरे कोण कोणाला काय सांगतंय? शाळेत राजनशी आम्ही असायचा प्रश्न असायचा, हे कोण कोणाला बोलले? तसं हे आम्हाला सांगतायत. मी आवाहन करतो, माझं चॅलेंज आहे संविधानावर बोलणाऱ्या आदित्यजींना, त्यावर बोलणाऱ्या नाना पटोलेंना आणि शरदचंद्र पवार यांच्या गटातल्या या जितेंद्र आव्हाडांना सुद्धा या संविधानावर बोलूया. स्थान तुमचं, वेळ तुमची, तारीख तुमची. मी त्या ठिकाणी हजर असेल, पाठ दाखवणार नाही. बोलू, संविधानावर बोलू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हे द्या. तुम्ही 50 वर्ष काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये या देशावर सरकार तुमचं होतं. त्या 50 वर्षातली कुठलीही 10 वर्ष तुम्ही काढा. कुठलीही 10 वर्ष. 10 वर्ष मोदीजींचं सरकार, 10 वर्ष काँग्रेसचं सरकार. भारताच्या संविधानामध्ये सर्वात जास्त बदल, सर्वात जास्त अमेंडमेंट, सगळ्यात जास्त संविधानाला नखं लावण्याचे निर्णय तुमच्या काळात झाले का आमच्या काळात झाले? होऊ द्या चर्चा. मी तुम्हाला त्यावेळी सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या काळात 10 वर्षात संविधानात जेवढे बदल झाले नाहीत त्याच्या 10 पट संविधानाला नख लावण्याचं काम काँग्रेसने केलंय. हिम्मत असेल तर चर्चेला या. आव्हान आहे तुम्हाला. भारताच्या संविधानाचे निर्माते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचं श्रद्धास्थान आहे. पण उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आदित्यजी, जितेंद्र आव्हाडजी आणि नाना पटोलेजी की त्या संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या संसदेत, भारतीय पार्लमेंटमध्ये निवडून जाण्यामध्ये धोंडा, अडकाठी, स्पीड ब्रेकर कोणी टाकला?
बाबासाहेबांना एकदा नाही दोनदा निवडणुकीत पराभव करण्याचं काम काँग्रेसने केलं. हे पाप तुम्ही का केलं याचं उत्तर देणार आहे. जय 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 शिवाजी. आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते सन्माननीय खासदार गजानन कीर्तीकरजी, मंचावर उपस्थित या विभागातील लोकप्रिय नेते आमदार राजन सिंहजी, शिवसेना विभाग प्रमुख गणेश शिंदेजी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विचारेजी, वैभव भराडकरजी, सोमनाथ कांबळेजी, आमचे आरपीआयचे नेते संजय बोराडेजी, विनोद मिश्राजी, आमचे जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर, विष्णू सावंत, प्रतिभा शिंदे, दक्षा पटेल, विनया सावंत आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी आणि माता. त्याच्यामुळे या कार्यक्रमानंतर मला वडाळ्याला एक महायुतीचा मेळावा आहे आणि वडाळ्यानंतर सायनला 10 वाजायच्या जेवढे सगळे मेळावे पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे अतिशय थोडक्यामध्ये मी आपल्या सगळ्यांसमोर या संमेलनामागची भूमिका मांडणार. गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी, आम्ही काही निवडक मंडळी बसलो होतो आणि मग त्यामध्ये हा निर्णय झाला की प्रत्येक विधानसभेचा या 4-5 पक्षांचा एकत्रित असा मेळावा संमेलन हे एकत्र येऊन सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि मग त्या निर्णयाला धरून एक कार्यक्रम आपल्या मुंबईवर सुरू झाले. आज दिंडोशी विधानसभेचा त्या ठिकाणी हा महायुतीचा मेळावा. आजच्या कार्यक्रमाचं विशेष आहे आजच्या कार्यक्रमाचं विशेष आहे की त्या विशेष गोष्टीमुळे जमलेल्या आणि आपल्याकडे बघणाऱ्या समर्थकांचं बळ वाढणार आहे. जमलेल्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मतदारांना बळ सुद्धा येईल की आपल्या मागे ते उभं राहतील. याचं कारण पहिलं हे आहे की या महायुतीच्या मेळाव्यामध्ये पुरुषां एवढीच किंवा त्यापेक्षा जास्त माता भगिनींची संख्या झाली. आणि दुसरा ज्याचा उल्लेख राजन सिंह यांनी केला, आमच्या कोणाच्याच मनात शंका नव्हती, पण आजच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव करण्यासाठी दस्तरबुद्ध युद्धाच्या मैदानात गजानन कीर्तीकर सुद्धा उतरले. मित्रांनो, हे महायुद्ध आहे. ही लोकसभेची अशी पहिली निवडणूक आहे की ज्यामध्ये लहान मुलांना किंवा वरिष्ठ नागरिकांना कोणालाही विचारा की विजय कोणाचा होणार आहे, तर लहान मुलगा शेवड पुरगई सांगतो अब की बार. आणि म्हणून महायुतीचा विजय हे काही आता गुपित राहिलेलं नाहीये. देशभरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे, त्या वातावरणातला जो सूर बाहेर निघतोय, तो सूर एकच सांगतोय की फिर एक बार मोदी सरकार. आजच्या वर्तमानपत्रामध्ये गजाभाऊ बातमी आहे, ज्यांची सेवा उद्धवजींनी पण घेतली, काँग्रेसने पण घेतली, ज्यांची सेवा टीएमसीने पण घेतली, असे प्रशांत भूषण आणि प्रशांत किशोर यांनी ते इंटरव्ह्यू देऊन टाकला. आणि त्यांनी इंटरव्ह्यू दिला, तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल तर त्या प्रशांत किशोर यांनी पण सांगितलं की याही वेळेला विरोधकांच्या हातामध्ये
भोपळा मिळणार आहे आणि भाजप आणि महायुतीचा विजय होणार आहे 300च्या वर संख्या. पण सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं त्यांनी ते लक्षात घ्या. प्रशांत किशोर म्हणतात म्हणून नाही, पण कुठल्याही युद्धाला तोच नियम आहे. विरोधी पक्षाचा पराभव होईल हे सांगितल्याचं कारण विरोधी पक्ष झोपून राहिला, मस्तीत राहिला आणि म्हणून आजची संधी गेली. भाजप असो, शिवसेना असो, रिपाई असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, या मंचावर बसलेले नेते का समोर बसलेले कार्यकर्ते यांना दिवस रात्र सजग राहावं लागेल. 20 मेला मतदान होईपर्यंत आपल्याला मतदारांनाही जागृत करावं लागेल आणि आपण सुद्धा मैदानावर डटून उभं राहावं लागेल. थोडी जरी चूक आपण केली, पराभव तर होणार नाही आपल्या उमेदवाराचा, पण आपल्या हातातून आपला बूथ, आपली यादी, आपला गट, आपला पट, आपली गल्ली निसटून जाईल आणि हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. महायुतीचा विजय याचा अर्थ विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा विजय आहे. महायुतीचा विजय याचा अर्थ 2047 ज्या वेळेला भारत स्वतंत्र होईल त्यावेळेला अमेरिका, युरोप सारखा भारत जगातील डेव्हलप्ड विकसित देश होणार आहे. महायुतीचा विजय याचा अर्थ या देशातील सामान्य युवकाला त्या ठिकाणी रोजगार आणि रोजगार निर्मिती, ही दोन्ही गोष्टी म्हणतोय. रोजगार पण आणि रोजगार निर्मिती या दोन्हीची त्या ठिकाणी आवश्यक संसाधनं आपल्या शहरातच मिळणार आहे. महायुतीचा विजय याचा अर्थ माझ्या माता भगिनी दिवस असो वा रात्र निर्भीडपणे तर जगतील, पण स्वतःचं जीवन जगताना माझ्या माता भगिनी त्यांच्या हाताला असं काम मिळेल की आपल्या पती बरोबर